आणि यावर्षी बघा महाराष्ट्रामध्ये 66 लाख क्विंटलच्या आसपास सोयाबीनचा उत्पादन झालेलं आहे आणि 1.25 लाख हेक्टरमध्ये पेरा झालेला होता. या सगळ्या गोष्टीमध्ये हा सोयाबीनचा विषय हा फक्त एकट्या महाराष्ट्रापुरता मर्यादित नाही, तरी सगळे देशातल्या 10 राज्यामध्ये सोयाबीन पिकत आहे. आणि आता सोयाबीनमध्ये फक्त महाराष्ट्राचा जर आपण विचार केला तर 10,000 कोटी रुपये सरकारचे गेलेले आहेत आत्तापर्यंत. आणि आता सोयाबीन साठी नोंदणी केलेले 16 लाख क्विंटलच्या आसपास अजून सोयाबीन शिल्लक राहिलेलं आहे. आणि 14 लाख मेट्रिक टन महाराष्ट्र शासनाची खरेदीचा आकडा होता, ते आता 11 लाखाच्या आसपास गेलेला आहे. आता ह्याच्यामध्ये आणखीन मुदत वाढेल असं मला वाटत नाही. त्याचं कारण असं आहे की सरकार पैसे खरेदी करायला तयार आहे, पैसे खर्च करायला तयार आहे, पण सोयाबीन घेतलेलं ठेवायला जागा शिल्लक नाही. ही सगळ्यात मोठी अडचण आहे, नंबर 1. नंबर 2, आता आज जर समजा सोयाबीन खरेदी आज जर बंद झाली, उद्यापासून तूर खरेदी सुरू होणार आहे. तूर आणि हरभरा 100% खरेदी करणार आहे केंद्र सरकार, त्याला ठेवायला जागा लागणार आहे. आणि म्हणून सगळा प्रश्न जो आहे तो सगळा जागेचा प्रश्न आहे. माझ्या दृष्टीनं हा विषय जर सोडवायचा असला तर हे विषय तयार का झाले? सोयाबीनचा प्रश्न कधी सोयाबीन खरेदी होती हे कधी वाटलं होतं का? कधी 10-12 वर्षामध्ये कधी सोयाबीन सरकारला खरेदी करावं लागलं का? नाही. त्याचं कारण दरवर्षी सोयाबीनच्या हमी भावाच्या वरच भाव राहायचं बाजारामध्ये. आणि मग ही परिस्थिती तयार झाली. त्याचं कारण हमी भावाच्या खाली घसरण भावाची झाल्यामुळं हे का बरं झालेलं आहे? ह्याच्या मागचं सगळ्यात मोठं कारण जर काही असेल तर भारत सरकारने मक्यापासून आणि तांदळापासून इथेनॉलला जी परवानगी दिलेली असल्यामुळं आपल्या देशातल्या लोकांनी इथेनॉलला मका आणि तांदूळ वापरला. त्याचा परिणाम असा झालेला आहे. मी तुम्हाला आता सोयाबीनचा प्रश्न सांगतो नेमकं काय ते. 90 लाख मेट्रिक टन सोयाबीनची पेंड तयार होती आपल्या देशामध्ये. 60 लाख मेट्रिक टन ती पोल्ट्रीला जाते, 10 लाख मेट्रिक टन ती पशुधनाला जाते आणि उरलेली 20 लाख मेट्रिक टन ज्या वर्षी सरकार निर्यात करतं त्या वर्षी सोयाबीनला भाव चढे राहतात. ज्या वर्षी निर्यात झाली नाही त्या वर्षी सोयाबीनचे भाव पडलेले राहतात. यावर्षी 90 लाख मेट्रिक टनमधले 20 लाख मेट्रिक टन एक्सेस होती आणि पुन्हा तांदळाची आणि मक्याची मिळून पुन्हा 20 लाख आली, म्हणजे 40 लाख एक्सेस झाली. आता बाजारामध्ये जर आपण बघितलं तर 14 रुपये किलो ही मक्याची पेंड आहे, 22 रुपये किलो तांदळाची पेंड आहे आणि 42 रुपये किलो सोयाबीनची पेंड आहे. सगळे पोल्ट्रीवाले मक्याच्या पेंडीकडे गेले, सोयाबीनची पेंड शिल्लक राहिली, म्हणून सोयाबीनचा कोण खरेदीदार राहिलेला नाही आणि म्हणून सोयाबीनचे दर पडलेले आहेत. हा प्रश्न ह्या वर्षी हा प्रश्न तयार झालेला आहे. हा प्रश्न जर सोडवायचा असेल तर सरकारने सोयाबीन खरेदी करून हा प्रश्न मिटणार नाही, तर मग जगभरामध्ये आपली पेंड सोयाबीनची विकावी लागणार आहे. त्यासाठी व्यवस्था उभी करावी लागणार आहे. ते झाल्याशिवाय सोयाबीनचा प्रश्न मिटत नाही. का तर हा प्रश्न यंदाच तयार झालेला आहे. गेल्या 25 वर्षामध्ये ज्या वेळेस खाद्यतेलावर आयात शुल्क वाढवलं की बाजारामध्ये सोयाबीनचे भाव वाढायचे. हे 25 वर्षातलं पहिलं वर्ष आहे. यावर्षी 20% आयात शुल्क वाढवून सुद्धा सोयाबीनचा भाव वाढलेला नाही. बाजारामध्ये 1 किलो गोडे तेलाची 45 रुपये भाव वाढला. 45 रुपये भाव तेलाचा वाढला, पण सोयाबीनचा भाव रुपया वाढला नाही. असे पहिल्यांदा झालेलं आहे. आणि त्याचं कारण खरं आहे की 1 क्विंटल सोयाबीन गाळलं तर 82 किलो पेंड निघते आणि 18 किलो तेल निघतं. सोयाबीनचं दर हे तेलावर अवलंबून नाही तर ते पेंडीवर अवलंबून आहे. पेंडीची वाट लावल्याशिवाय सोयाबीनचा प्रश्न सुटणार नाही. ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे. आता अनेक विरोधी पक्षातले नेते सुद्धा आणि शेतकरी सुद्धा मागणी करतात की मुदत वाढ द्यावी आणि सगळे सोयाबीन सरकारनं खरेदी करावं. सोयाबीनच्या दराचा विषय मुदत वाढण्यात नाही. मुदत वाढून हा प्रश्न सुटू शकत नाही. हा प्रश्न जर सोडवायचा असेल तर भारतातली सोयाबीनची पेंड ही जगभर विकली गेली पाहिजे, निर्यात केली पाहिजे, तरच हा प्रश्न सुटणार आहे, नाही तर सुटणार नाही. आणि हे 25 वर्षात पहिल्यांदा अशी परिस्थिती तयार झालेली आहे. याचा आता गांभीर्याने विचार करण्याची आमच्यावर वेळ आलेली आहे आणि आम्ही त्या दिशेने विचार करतो. नाही, मग आता जे शेतकऱ्यांकडे सोयाबीन शिल्लक आहे, जे नोंदणी केलेले आहेत पण त्यांची खरेदी झालेली नाही, अशा शेतकऱ्यांनी काय करायचं? त्या संदर्भामध्ये आज मी माननीय मुख्यमंत्री महोदयांना बोलणार आहे. त्या विषयावर मी त्यांना बोलल्यानंतर त्याच्यावरचं मी उत्तर देईन.
आपल्याला वाटतं त्यात मुदतवाढ द्यावी मुदत किमान आता या मुदतवाढ मिळू शकत नाही हे मला माहिती आहे. मुदतवाढ काय मिळू शकत नाही तर ठेवायला जागा नाही म्हणून, आणि ठेवायला जागा नाही त्याचं कारण तूर खरेदी करायचे म्हणून.